रायगडमधील माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे धक्कादायक प्रकार समोर आलाय। उपचाराविना जबरदस्तीने घरी पाठवलेल्या एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। म्हसळा तालुक्यातील घुम गावातील 7वी मध्ये शिकणाऱ्या गौरांग दिनेश गायकर या मुलाचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी घडली आहे। गौरांग यांच्या मृत्यूने घुम गावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून त्याच्या मृत्यूला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलेत। याबाबत सविस्तर घटना अशी की गौरांग याच्या पायावर केसपुडी आल्याने त्याला शुक्रवारी म्हसळा तालुक्यातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते। यानंतर शनिवारी त्याला अचानक ताप भरल्याने रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले। गौरांगला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लावून त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला। म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गौरांगला त्याच वेळी रात्री 1 वाजेपर्यंत माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेले। त्यावेळी तेथील डॉक्टरांनी याला तर केसपुडी झाली आहे, यावेळी ताप येतोच, एवढ्या छोट्या गोष्टींसाठी 108 ची रुग्णवाहिका कशाला आणायची, म्हसळ्याच्या डॉक्टरांना काही समजत नाही का, असे बोलून विना उपचार करता त्यांना घरी पाठवले। त्यानंतर घरी आल्यावर गौरांगचा अचानक मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरांगच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे। डॉक्टरांनी गौरांगला उपचारासाठी ठेवले असता तो सर्वांसोबत असता अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। गौरांगवर उपचार न करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबाकडून व शिवसेना माणगाव तर्फे करण्यात येत आहे। इथं मसाला आलो 10:30 पाऊण 11:30 मसाला आलो। 11:30 आम्हाला मसाला डॉक्टरने सांगितलं की बाबा त्याच्या खूप बोलण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होते, मग तुम्ही माणगावला घेऊन जावा। तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ना ठीक आहे, उद्या नेऊ का, तर उद्या नको, आजच घेऊन जावा। आम्ही घेऊन गेलो माणगावला। इथून गेलो आम्ही 20 मिनिटात माणगावला 108 ॲम्ब्युलन्स मागवली, घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टरनी शेवड्याच्या नंतर ॲम्ब्युलन्स निघून गेली आणि आम्ही दोघे तिथं होते, दोघे भावंड आम्ही होते। मग पेशंट आमचा ह्याच्यावरती होता, पण डॉक्टरला मी त्या चेअरवरती बसल्यानंतर डॉक्टर काय परत आमच्याला मी त्या सांगत 3 वेळा गेलो की डॉक्टर साहेब आमचा पेशंट आला, बघा चला चेक करा काय झालं तिथं विचारायला लागले। मी बोललो त्याला एक फोडी झाली, ते मग ताप आला तर तुम्ही त्या डॉक्टरनी सांगितलं, तर डॉक्टर तुम्ही बोला नाही, कोण डॉक्टर होते ते डॉक्टर येडे होते, त्याने एवढा छोट्या फोडीसाठी तुम्ही 108 घेऊन तुम्ही मुंबईला माणगावला पाठवले, असेच पेशंट पाठवता येतात। तर आम्ही नंतर गरम झालं साहेब आम्ही काही उगाचच आम्ही तर घेऊन नाही आलो, आम्हाला ट्रीटमेंट करायसाठी आम्हाला पाठवले गेले आहे। तर त्यांनी ठीक आहे मग मला दाखवा ती फोडी पुढे। मग तेवढं मी डॉक्टरना कॉल केला मसाज डॉक्टरांनी, त्यांचा दोघांचा संमत झाला, तर त्यांनी मला तिथून सांगितलं ती फोडी मला दाखवा। मग ती पॅन्ट काढून ते दाखवली, एक छोटीशी फोडी होती। मग ते मला बोलायला लागले, अरे फोडी झाली म्हणून तुम्ही काय इथे आणले का आपल्या इथे माणगावला आणले। मी बोला डॉक्टर साहेब जर पेशंट काहीतरी असेल तेव्हा त्याची पाठवली गेली आहे ना, तर तुम्ही चेक तर करायला पाहिजे। तर त्यांनी चेक अजिबात काहीच नाही, म्हणजे हातच नाही लावलं त्याला अक्षरशः वगैरे। आणि मग मी बोललो साहेबांची दम दिली, साहेबांना बोललो साहेबांजवळ तुमची तक्रार करेल नाही, ते डॉक्टर वेडे आहेत, त्यांनी तुम्हाला पाठवायला नको पाहिजे होते एवढे लाभ, आणि आम्हाला तुम्ही घेऊन जा, इथं तुम्ही ठेवूच नका, इथे जर तुम्ही ठेवली तर दुसरे पेशंट आहेत त्यांचे इन्फेक्शन काय होतं ना ते होईल आणि तुम्ही त्याला परत त्रास होईल, त्यापेक्षा तुम्ही घरी घेऊन जा। आणि जर नाही घरी घेऊन जायचं असेल तर तुम्ही कुठं माणगावला कोण तुमचा नातेवाईक असेल ते तुम्ही थांबा तिथे त्याला घेऊन जावा, पण तुम्ही इथून त्याला घेऊन जावा। मग बोला आम्ही बोला आता जाणार कुठे, आमची गाडी आता गाड्या बी नाही आमच्याजवळ काहीच नाही, मग तुम्ही गाडी मागवा मग गावावरून। बोला अहो आमचं गाव बरंच अंतर लांब आहे, आज म्हसळा तालुक्यावरून आमचं घुमगाव बी 9 किलोमीटर आतमध्ये गाव आहे, तिथून आमची गाडी कुठून येणार आहे। नाही ती सिस्टर बोलायला तुम्ही काही करा पण तुम्ही इथून हलवा त्याला म्हणजे तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपा तिथे, या भाषेत ते बोलले। मग आम्ही बोललो सर ठीक आहे, आता काय परिस्थिती अशी डॉक्टर येईच नाही चेक करता, आपण काय पुढे बोलणार। मग आम्ही त्याला घेऊन बाहेर इथं आलो, हॉस्पिटलला आलो, व्यवस्थित होता। सकाळी चहा बिस्किट खाल्ला आणि 8:30 पाऊण 9च्या दरम्यान झाला ते। पण डॉक्टरांनीच ही हलगर्जीपणा केली, डॉक्टरने चेकअप करायला पाहिजे होता। ते केस पेपर काढले, केस पेपर त्यांनी सांगितलं आम्हाला केस पेपर काढायचे नाही, तुम्हाला 4 टॅबलेट लिहून देतो, ते 4 टॅबलेट घ्या आणि त्याच आम्ही करा। रिसल आम्हाला त्या डॉक्टरांवरतीच तक्रार करायची। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।